नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र तुमचं सर्वांचं आरके क्लासेस ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग बघूया. आज आपण चॅप्टर नंबर 3 रिझनिंग मधला गाळलेली पद भरणं याच्यातला एक पहिला पार्ट झालेला आहे. आज आपण दुसरा पार्ट बघतोय. ठीक आहे. गाळलेले पद भरणं याच्यामध्ये तुम्हाला वेगळे लॉजिक सांगितले. याच्यामध्ये पहिली संख्याच्या धर्तीवर दुसरी संख्या कशी येते किंवा दुसरीवरती तिसरी संख्या कशी येते, तिसरीच्या आधारावर चौथी संख्या कशी येते, याच्यातलं रिजनिंग शोधायचं, लॉजिक शोधायचं आणि तेच पुढं रिकाम्या जागेवरती लावून द्यायचं. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिक असू शकतात. जसं की मी सांगितल्याप्रमाणे वर्ग, घन, वर्ग प्लस समथिंग संख्या असते किंवा घन प्लस समथिंग असते किंवा वर्ग मायनस समथिंग संख्या असते किंवा घन मायनस समथिंग संख्या असते किंवा इथेही नाही लागलं लॉजिक तर पुढे पट असू शकते किंवा पटाची पट असू शकते किंवा हेही नाही लागलं तर फरक असू शकतो आणि फरकही नाही लागला तर शेवटचा उपाय म्हणून फरकाचा फरक असतो. याच्यामध्ये तुमचं लॉजिक सगळं लागून जातं. याच्यामध्ये तुम्हाला सर्कलमध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात, त्या पाकळ्यामध्ये काही संख्या दिलेल्या असतात किंवा कुठेतरी क्वेश्चन मार्क असतो किंवा चौकटीमध्ये 3x3 चे असते, 2x2 चे असते. अशा पद्धतीने कुठेही क्वेश्चन मार्क असतो. बाकीच्या सगळ्यामध्ये लॉजिक शोधायचं. 2 किंवा 3 ज्या गोष्टी बेसिक मध्ये दिल्या त्याचं लॉजिक तिसरी जी संख्या तिथं क्वेश्चन मार्क आहे त्याच्यावरती अप्लाय करायचं. चला बघूया आपण क्वेश्चन. ठीक आहे. गुड. बघा, चेक करा. टोकाची संख्येमध्ये काय क्रम दिसतो का? चढता क्रम, उतरता क्रम. बघा 21, 35 वाढतंय, कमी होतंय, वाढतंय, कमी होतंय. ते काही जमत नाही. पाकळीमध्ये काय आहे का? ठीक आहे. टोकाचं बघा व्हेरिएशन हे 35 आहे, हे 15 50 होतंय. ठीक आहे. 31 हे माहित नाही, 21 29 50 होतंय, 22 28 50 होतंय. म्हणजे हे टोकाचे जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज आहे 50. ठीक आहे. ते आली पाहिजे. ही ती 31 आहे, इथे किती असायला पाहिजे? दुसरा प्रश्न घ्या. EH क्वेश्चन मार्क आणि एन. EH क्वेश्चन मार्क एन. 125 512 1331. 125 512 1331 आणि काय 27 44. तर याच्यामध्ये क्वेश्चन मार्क काय किती संख्या आहे बघा. काय येईल अक्षर अल्फाबेट कोणतं? JKLM. जे येईल, के येईल, एम येईल, एन LM येईल. 1 2 3 4. काय येईल समजते का? हे बघा ई म्हणजे 5 आहे, हे 5 चा क्यूब आहे. एच म्हणजे 8 आहे, 8 चा क्यूब आहे. लक्षात. एन म्हणजे किती आहे? एन म्हणजे 14 आहे. आता हे काय बघा, याच्यामध्ये फरक किती दिसतो तुम्हाला? हे फरक 3 आहे. लक्षात. आता याच्यामध्ये फरक किती आहे? 6 आहे. म्हणजे ऑब्विसली यात फरक किती असणार? 3 म्हणजे 11 असणार आहे. समजते का? 8 आणि 3 11, 11 आणि 3 14. मग 11चा क्यूब घे. मग 11 म्हणजे काय? 11 म्हणजे काय? के लेवल. समजते? 14चा क्यूब आहे का नाही कशाला काढायची गरज आहे तुम्हाला? हे H 8 आणि 11, 8 आणि 14 याच्यामध्ये फरक 6 आहे. पहिल्यामध्ये 3 चा फरक आहे. ऑब्विसली याच्यामध्ये फरक 3 आहे, याच्यामध्ये फरक 3 आहे. मग 3च्या फरकानं काय असणार आहे? 11 असणार. 11चा क्यूब 100% असणार आहे. 11चा क्यूब समजते तुम्हाला? आता काय असू शकतं बघा, मला समजते बघा. ह्या बाजूची संख्या छोटे छोटे आणि काहीतरी अंक बनलाय. हे आपण छोटे छोटे संख्या आहे, काहीतरी अंक बनलाय. जवळपास वर्गात जवळपास असू शकतं वर्ग प्लस. लक्षात. वर्ग प्लस असू शकतं. म्हणजे ह्यांचा वर्ग बघूया. 2 चा वर्ग किती? 4 प्लस 3 चा वर्ग किती? 9 प्लस 5 चा वर्ग किती? 25. बघा हे 9 आहे ना. 9 आणि 4 13. 13 आणि 25 38. 13 आणि 25 किती? 38. आता ह्याच्यावर लगेच खुश व्हायचं नाही. इथं लागत होत असेल तर ह्याला लावायचं बरं. म्हणून तर दुसरं ट्रँगल दिलेलं आहे. दुसऱ्यांदा लागला तर मग काय विचार करायचा विषय नाही, विचार करायला वेळच नाही. मग इथं पहिल्यांदा लागला सेम इथं लागतंय का? 1 चा क्यूब, 1 चा वर्ग किती? 1. 3 चा वर्ग 9. 7 चा वर्ग किती? 49. 49 आणि 10 59. सेम आता लागणार. 2 चा वर्ग 4. 4 चा वर्ग 16 आणि काय 6 चा वर्ग 36. बघा 16 आणि 4 20. 20 आणि 36 56. किती? 56.
हे उत्तर तुमचं बोला. उत्तर काय झालं पाहिजे हे बोलता. त्याच्यानंतर बघा खूप वर्ष मी काय म्हणलं, अशा ठिकाणी आल्यानंतर काय करायचं, अशा ठिकाणी काय करायचं तुम्ही, अशा ठिकाणी यांचे स्थान मोजून घ्यायचे. किती आहेत अल्फाबेट किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 म्हणजे 4 2 प्रोबॅबिलिटी असतात. 20 म्हणजे 5 5 चा ग्रुप असतो किंवा 4 4 21 20 म्हणजे 5 5 चा किंवा 4 4 चा. आधी 5 चा भाऊ काय होते, हे 5 झालं, हे 3 2 5 झालं, हे 3 2 5 झालं. ठीक आहे. पहिल्या स्थानावर सी आहे, इथे काय माहित नाही, इथे सी आहे, सी आहे 100% इथे काय आहे सी आहे पहिल्या स्थानावरती. आता मला सांगा दुसऱ्या स्थानावरती बघा, इथे बी आहे, इथे पण बी आहे, इथे 100% बी असणार आहे, इथे दुसऱ्या स्थानावर बी आहे. समजतंय. आता या 3 स्थानामध्ये 3 स्थानावर इथे बी आहे, इथे आहे ना 3 नंबर मधोमध बघा बी आहे ना, इथे पण मधोमध बी असणार आहे, इथे मधोमध बी आलाय ऑलरेडी बघा इथं, मग इथे पण मधोमध बी असणार आहे. बरोबर. आता 2 नंबरला ई आहे, 2 नंबरला ई आहे, 2 नंबरला ई आहे, 2 नंबरला ई आहे. म्हणजे काय येणार बघा, बी सी बी ए बी, बी सी बी ए बी, बी सी बी ए बी कुठे आहे बघा, बी सी बी ए बी, बी सी बी ए बी. ठीक आहे. हे क्यूब कोणाचं आहे का नाही आहे, 125 क्यूब आहे. मग सगळे स्क्वेअर आहे बघा, सगळे स्क्वेअर आहे. म्हणजे कुणाचा स्क्वेअर आहे, हा 15चा स्क्वेअर आहे. म्हणजे याचा 225 चा काय केलं अंडर रूट प्लस हे का 81 चा अंडर रूट दिला. किती आला हे 15 प्लस हे 9 किती आला 24. हे 12 आला आणि डिवाइड बाय 2 करूया, 12 आला. इथे पण चेक करूया आपण, अंडर रूट 169 प्लस अंडर रूट 49 किती आला, 169 कोणाचा वर्ग आहे 13, 13 प्लस 7 किती आला 20 डिवाइड बाय 2 किती आला 10 आला नाही लक्षात. मग आता असं लक्षात घ्या, हे जे आहे 7 इंटू 2 करायचं बघा, हे जे 7 येतं बघा इथं शेवटचा आन्सर आहे. मग हे डिवाइड बाय ह्या ज्या आन्सरला आहे ना बस सांगते, अंडर रूट किती 121 प्लस अंडर रूट काय असणार आहे, काहीतरी x असणार आहे. समजतंय का, हे स्टार असणार आहे. समजतंय. ह्याचं दोन्ही काढून जे काय उत्तर येतं, जे काय उत्तर येतं त्याला मल्टिप्लाय बाय 2 आहे. उत्तर म्हणजे कुठला येणार आहे, समजा किती आले 7, 7 ला मल्टिप्लाय 2, 7 ला मल्टिप्लाय 2. समजते का, कळते मी काय सांगतोय. हे बघा अंडर रूट काढून जे काय येते उत्तर त्याला डिवाइड बाय 2 केलं तर हे येते, म्हणजे मल्टिप्लाय 2 केलं तर हे यायला पाहिजे अंडर रूट त्याचे. समजते. मग मला सांगा हे 7 2 किती आलं 14. मग अंडर रूट काढायचं यायचं. ठीक आहे. आता 21 11 आलं, मग प्लस हे अंडर रूट ऑफ स्टार इज इक्वल टू काय आला 14 मायनस 11 म्हणजे किती आला हे 3, किती आला 3. आता अंडर रूट काढायचं आहे, दोन्ही साईडला काय करणार स्क्वेअर करणार, दोन्ही साईडला स्क्वेअर करणार. मग 3 चा स्क्वेअर किती आला 9, स्टार वर काय आला 9 आहे. कोण 36 म्हणतोय, कोण 25 म्हणतोय. लक्षात इथं बघा, आता 9च बघा हे कशी येईल बघा, बघा अंडर रूट 121 प्लस अंडर रूट ऑफ 9 किती आला बघा, अंडर रूट ऑफ 121 11, अंडर रूट ऑफ 3 किती आलं हे 14 डिवाइड बाय 2 का 7 आलं की नाही. किंवा तुम्हाला पर्यावरण जाता आलं असतं, पर्यावरण जात असतं की इथं ठेवायचं कुठलं त्याचा अंडर रूट घ्यायचं. याचा अंडर रूट समजा 5 आहे, 5 प्लस 11 16 झाला असतं, 16 डिवाइड बाय 2 8 आहे का नाही. 36 6 6 प्लस 11 17 डिवाइड बाय 2 होतच नाही, त्याचा विषय संपला. ते 4 16चा अंडर रूट 4, 4 प्लस 11 15 अंडर रूट होतच नाही, म्हणजे इव्हन नंबर तर होणारच नाही. हे 3 चा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे, त्यालाच घेऊन चालला असतं आपण. समजतंय. हे बघा, हे बघा 5 चा वर्ग 25, 8 चा वर्ग किती होईल 64, 25 64 काय समजत नाही, 25 64 नाही. बरं ठीक आहे. 8 चा वर्ग किती 64, 64 मधनं या दोघांची प्लस करा, 8 आणि 5 13, 8 आणि 5 किती 13, 13 वजा करा किती आलं हे 51 आलं. म्हणजे जोड केली ना काय ते. तसं 7 चा वर्ग करा
किती आला 7 चा वर्ग 49. किती आलं 49. 49 मधनं ह्या दोघांचे प्लस 10 वजा करा. किती आलं 39. आलं का? सेम आहे. म्हणजे खालच्याचा वर्ग त्याच्यामध्ये या दोघांची प्लस करायची. काय या दोघांची प्लस आणि हे उत्तर मध्ये येते. समजतंय का? मी काय केलं बघा, या खालच्याचा वर्ग केला, ही संख्या x आली, त्याच्यामध्ये ह्या दोघांची प्लस केली आणि त्या वर्गात मायनस केली. कळतंय? नाही कळत? हे बघा 8 चा वर्ग 64 मायनस काय केलं 8 प्लस 5 13 बरोबर. खालच्या ज्या वर्गात नाही दोघांची प्लस मायनस बरोबर समज. मग तसं इथं लॉजिक लावा. इथं लॉजिक जे काय माझं उत्तर आलंय कुठलं हे 6 जे माझं उत्तर आलंय ते काय खालच्याचा वर्ग म्हणजे की x आहे समजा, त्यात मी 6 प्लस x बरोबर याला पाहिजे ते. मग हे बघा हे जे आहे हे किती आलं 36 नाही काय करूया इकडं पर्यावरण जावं लागलं म्हणजे दोन्ही बाजू इक्वल आल्या पाहिजे. दोन्ही बाजू इक्वल आले समीकरण सोडता येते पण आवडत कशाने फिरायचं नाही का? आवडत फिरायला काय कशी आला 4 ठेवा. 4 जवळ किती झालं 16 मायनस 6 आणि 4 10 येते. पहिल्यांदा झालं बघा 4 जवळ किती होते 16. 4 जवळ 16 आणि 4 आणि 6 10 म्हणजे उत्तर किती 6 येते. तिलाच होते मॅच. जर तुम्ही 6 ठेवला असता 6 जवळ 36 6 जवळ 36 आणि 6 आणि 6 12 36 मधून 12 24 आहे का उत्तर 24 नाही म्हणजे इथंच मॅच होऊन जातं. म्हणजे अशा वेळी समीकरण आलं ना हे समीकरण पण सोडवता येतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं इंटू 2 डिग्री. समजते का? जसं ax² bx + c मग त्याचे अवयव पाडणार. त्याचे अवयव पाडण्याच्या ऐवजी कसं पण पद्धत करता येते पण तसं करायला आपण काय थोडं 10 12 पेपर द्यायला मग असं जमलं लगेच पर्याय टाका 110. ओके 110 गुड 110 उत्तर 110 आलं कसं बघा. आलं का उत्तर? जास्त वेळ देऊ नका पोरांनो. फटाफट सोडलं पाहिजे. आता लॉजिक लागलं पाहिजे. हे बघा हे 1 आहे हे 3 आहे हे 2 आहे. बेरीज करा 3 आणि 2 5 आणि 1 6. मग काय केलं 6 12 + 2 8 बरोबर. किंवा मग ह्या सगळ्यांचा वर्ग करा. 3 चा वर्ग 2 चा 3 चा वर्ग किती 9 2 चा वर्ग किती 4 आणि 1 चा वर्ग 1 प्लस किती किती या हे 3 5 4 हे बघा 5 चा वर्ग 25 4 चा वर्ग 16 25 + 16 39 25 + 16 41 41 + 9 50. लक्षात हे 5 हे 7 आणि हे 6 7 साठी 49 5 5 25 6 6 36. समजतंय? हे बघा हे कसं करणार बघा. हे यात हे काय 36 मध्ये एक्स्ट्रा आहे 1 यात द्या. 36 मध्ये 35 करा हे 50 झालं. 50 + 25 75 75 + 35 75 + 25 100 वरचे 10 110. समजते? नंबर 9 काय 3 चौकोटी आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. 27 8 24 27 8 24 नंतर काय 27 8 24 125 4 20 125 4 20 नंतर x 5 30 क्वेश्चन मार्क 5 30 क्वेश्चन मार्क ठिकाणी काय 1 2 3 4 पर्याय कुठले 36 216 125 180 36 216 125 180 निकाल फटाफट.
खालचा प्रश्न मार्क करून ए सी सी ई एफ हे सर्व ए सी ई एफ बी डी एफ 36 216 आणि क्वेश्चन मार्क जे पर्याय ऑप्शन 1 2 3 4 694 674 694 674 664 684 664 684 तुका मारायचं स्कोप नाही ए बी सी ए बी बी सी सी बरोबर ए बी सी ए बी बी सी सी ए बी 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 सी 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 3 नंतर काय 4 ए बी 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 4 वाढला समजतं तुम्हाला जिथे येणारा जाऊ द्या बघा पहिल्यांदा ग्रुप आला सिंगल नंतर डबल नंतर ट्रिपल नंतर 4 म्हणजे इथे काय यायला पाहिजे सी सी ए बी बी हे बघा समजते सी सी ए बी ग्रुप असतात का लय बघत असते सिंगल येणार डबल येणार ट्रिपल येणार समजते का किंवा एकदा तो गोट एकदा येणार एबीसी येणार एबीसीडी येणार एबीसीडी एफ येणार एबीसीडी एफ जी येणार वाढत जाणार समजते आता इथं बघा इथं मोजा पहिल्यांदा हे 5 6 6 4 10 10 5 15 15 5 20 आहे म्हणजे 4चा ग्रुप किंवा 5चा ग्रुप करा मोठा करा हे बघा मी मोठा पडला 5 हे बघा 5 हे बघा हे 3 आणि 2 5 हा बघा इथे 1 नंबरला सी दिसायला इथं सी दिसायला इथं सी दिसायला 100% इथे सी असायला पाहिजे समजतंय आता आपल्याला हा 3 नंबरचा पाहिजे मधोमध बी आहे इथं बी आहे इथं काय दिसत नाही मधोमध बी आहे इथं मधोमध बी आहे म्हणजे बी असायला पाहिजे इथं समजतंय आता आपल्याला शेवटचा सेकंड लास्ट पाहिजे इथं बी दिसतोय सेकंड लास्ट बी दिसतोय इथं बी दिसायला पाहिजे आणि लक्षात ग्रुपिंग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं का रिस्पेक्टिव्ह मग काय यायला पाहिजे बी सी बी आता हे 2 नंबरला काय यायला पाहिजे सी ए सॉरी इथे बी सी बी हे उत्तर असायला पाहिजे इथं काय होतं सी सी ए बी बी इथं बी सी बी कधी चुकणार नाही गोष्टी आता इथे मोजा 3 6 9 12 इकडे 4 सर्वात मोठं बघा 4 नाही जमलं 3 करायचं 4 करताय ना हे 4 हे 4 मिळत खात नाही बघा इथे दिसतं सी होते मग 3 लावा 3 समजतंय आता ए असायला पाहिजे इथं सी इथं नाही इथं सी आहे म्हणजे शेवटाचं सी आहे इथं सी असायला पाहिजे इथं सी आहे इथं आहे आलं सुरुवातीला ए आहे इथं ए आहे सुरुवातीला इथं ए आहे सुरुवातीला इथं ए असायला पाहिजे आता मध्ये काय मध्ये इथे ए आहे इथे ए आहे मध्ये ए असायला पाहिजे आणि इथं काय असायला पाहिजे इथे ए आहे म्हणजेच काय आलं ए सी ए समजतंय आता पुढे या लोक ट्रायल एरर करतायत पर्याय ठेवून बघतायत लय बघता येते का ट्रायल एरर